नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत सर्व मार्केटचे चालू घडीचे कांद्याचे भाव। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण व्हिडिओ पाहूया। शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर उद्या जमा होणार 1921 कोटी। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेली दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे। त्यात खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। यापूर्वी पीक विम्याची नुकसान भरपाई कंपन्यांकडून त्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती। मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर सोमवारी प्रथमच नुकसान भरपाईचे वाटप होणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे याचा शुभारंभ करतील। त्यानंतर शेतकऱ्यांच्या संलग्न खात्याच्या डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाईल। निकष कठोर केल्याने चांगल्या भरपाईची आशा। नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्याने शेतकऱ्यांच्या चांगली नुकसान भरपाई मिळाली। या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता, त्यामुळे शेतकऱ्यांच्याही नुकसान भरपाईला प्रलंबित होती। राज्य सरकारने 1028 कोटी रुपयांचा हा हप्ता 13 जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला। त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता। या हंगामात 95,65,000 अर्जदार शेतकऱ्यांना 4,397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार होती। त्यापैकी 80,40,000 शेतकऱ्यांना 3,588 कोटी रुपयांचा भरपाईचे वाटप करण्यात आले होते, तर 15,25,000 शेतकऱ्यांना 809 कोटी रुपयांची भरपाईचे वाटप झालेले नव्हते। राजस्थानमधील झुंझुनूत होणार मुख्य कार्यक्रम। केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता ही एकूण 921 कोटी रुपयांची नुकसान भरपाई सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीने जमा केली जाणार आहे। नुकसान भरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे होणार आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली। तर मित्रांनो, आपण आता थेट कांद्याच्या भावाकडे वळूया। व्हिडिओ एंडपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। तर कोल्हापूर येथील लोकल भाव 2705 क्विंटल जास्तीत जास्त 2000 भावाने जाताना दिसत आहे। सोलापूर लोकल लाल कांदा भाव 7029 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त 2150 दर दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर लोकल कांदा जास्तीत जास्त आवक असून 2173 जास्तीत जास्त 1300 रुपये दर दिसत आहे। नागपूर लोकल कांदा 1000 आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपये भावाने दिसत आहे। वडूज लोकल कांदा 50 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 दराने जाताना दिसत आहे। अमरावती फळ आणि भाजीपाला जास्तीत जास्त आवक असून 370 2400 रुपयाने जाताना दिसत आहे। अमरावती फळ आणि भाजीपाला 370 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2400 दर दिसत आहे। सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा 2452 क्विंटल आवक असून जास्तीत जास्त 1650 भावाने जाताना दिसत आहे। पुणे पिंपरी लोकल कांदा 19 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1600 भावाने जाताना दिसत आहे। वडगाव पेठ लोकल कांदा 270 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 2000 दराने जाताना दिसत आहे। वाई लोकल कांदा 15 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपये दराने जाताना दिसत आहे। मंगळवेढा लोकल कांदा 25 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1800 रुपयाने जाताना दिसत आहे। कामठी लोकल कांदा 2 क्विंटलची आवक असून कमाल दर 1836 दिसत आहे। बारामती जळोची लोकल कांदा 344 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपये भावाने जाताना दिसत आहे। नागपूर लोकल कांदा 820 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपये दर दिसत आहे। शेवगाव लोकल कांदा 1400 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपये दर दिसत आहे। नागपूर लोकल कांदा 820 क्विंटलची आवक असून 1700 रुपये दर दिसत आहे। लासलगाव निफाड लोकल कांदा 2100 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1401 रुपया दर दिसत आहे। मनमाड लोकल कांदा 400 क्विंटलची आवक असून 1350 ने दर दिसत आहे। गंगापूर लोकल कांदा 1450 क्विंटलची आवक असून जास्तीत जास्त 1350 भावाने जाताना दिसत आहे। रामटेक लोकल कांदा 10 क्विंटलची आवक असून 1650 ने जाताना दिसत आहे। चंद्रपूर गंजवड लोकल कांदा 380 क्विंटलची आवक असून 3000 दराने जाताना दिसत आहे। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।